कोल्हापुरात प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे, तर भर सभेत सभासदांना धक्काबुक्की झालेली आहे। अमृत संजीवनी योजना लाभांश वाटपावरून गोंधळ झालाय, तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडलेला आहे। विरोधकांना अपशब्द वापरून काही सभासदांची घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली। निषेध नोंदवत विरोधक सभागृहाबाहेर पडलेले। कोल्हापुरातली बातमी आपण पाहतोय। कोल्हापुरात प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत धक्काबुक्की झालेली आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे, तर काहीशी शिवीगाळ झाल्याची सुद्धा माहिती आहे। यानंतर विरोधकांनी निषेध नोंदवत या सभेतून बाहेर पडणं पसंत केलेलं आहे। कोल्हापूरची बातमी आपण पाहतोय, तर ही दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। नेमका कशा प्रकारे गोंधळ निर्माण झाला, कशा प्रकारे धक्काबुक्की झाली याची दृश्य आपण पाहतो। प्रतिनिधी प्रवीण मस्के सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। प्रवीण, माहिती अशी समोर येते धक्काबुक्की झाली आहे, शिवीगाळ सुद्धा झालेला आहे, काय नेमकं घडलं होतं या बैठकीमध्ये? प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आज आयर्न हॉलमध्ये झाली। या सभेमध्ये नेहमीप्रमाणेच गुरुजींचा गोंधळ यावेळेस दिसून आला। अमृत संजीवनी योजना असेल, नफा विभागणी असेल, याचा अनेक काही प्रदेशामध्ये अनुदान देण्याचा प्रकार झाला, माईक हिसकावून घेण्याचा प्रकार झाला। आणि धन्यवाद प्रवीण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।